आज आपण शिकणार आहे पाढे तयार करणे. पाढे तयार करणे. आपण जर आपले 2 पासून तर 10 पर्यंत पाढे जर पाठ असतील तर आपण कोणत्याही संख्येपासून सोप्या सोप्या पद्धतीने पाढा तयार करतो. एरवी आपण पाढा तयार करताना गुणाकार पद्धत वापरतो. जसं 74चा पाढा करायचा 74 गुणिले 1 74 गुणिले 2 अशी पद्धत वापरतो. पण अशी पद्धत न वापरता सोप्या पद्धतीने पाढा तयार करणे. जर आपल्याला 74चा पाढा तयार करायचा असेल तर 74चा पाढा तयार करताना काय करायचंय 7 आणि 4 4चा पाढा पहिल्यांदा पूर्ण लिहून घ्यायचा आहे. 4चा पाढा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 लिहिला 4चा पाढा. आता काय करायचंय 7चा पाढा लिहायचा आहे पूर्ण तशाचा. 7चा पाढा 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 7 लिहिला पाढा आपण असा 4चा पाढ्याचे 7चा पाढ्याचे. मग आता काय करायचं आपल्याला दोन्ही पाढे लिहिल्या तर या 4च्या पाढ्यातल्या एकक स्थानी असणाऱ्या संख्या या 4च्या खाली लिहायच्या. मग 4च्या पाढ्यातल्या एकक स्थानी संख्या 4 8 2 नंबरची संख्या आली 3 नंबरची 2 आली 4 नंबरची 6 5 नंबरची 0 4 8 2 6 0 आलं इथपर्यंत लक्षात. मग आता ही इथून 4 पासून एकक स्थानची जी आपण संख्या लिहिली या संख्येशी आता आपला काही एक संबंध नाही. या संख्या आपल्याला काही घेणं देणं नाही. आता राहिलेल्या संख्या पाहिजे आपल्याला. आता ह्या ज्या आपल्या राहिलेल्या संख्या आहेत आता या राहिलेल्या संख्या काय करायच्या 7च्या पाढ्यात करायच्या. 7 इथं कोणती संख्या उरली मग 7 ची 7 आपण तशाच लिहिली. 14 14च्या समोर 4च्या पाढ्यात कोणती संख्या उरली तशीच स्थानी नाही उरली मग 14 शी 14 लिहिली. 21 आणि इथे 1 उरला याची करायची ऍडिशन प्लस करायची. 21 आणि 1 किती होतात 21 22 22 ची इथं 22 द्यायची. आता 28 आणि 1 29 29 ची 29 लिहिली. 35 आणि 2 37 36 37 42 आणि 2 44 49 आणि 2 51 56 आणि 3 59 63 आणि 3 66 आणि 70 आणि 4 74 74चा अशा पद्धतीने पाढा तयार झाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा झाला 74चा पाढा तयार. अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा पाढा तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला 30 पर्यंतच पाढे का त्याच्या समोरचे पण पाढे आपण या पद्धतीने तयार करू शकतो. आलं लक्षात समजलं. सुरुवातीला काय काय केलं एकदा परत पाहू आपण. आपल्याला 74 74चा पाढा तयार करायचा होता. मग आपण काय केलं एका ठिकाणी 4चा पाढा लिहिला इकडे 7चा पाढा लिहिला. 4च्या पाढ्यातल्या एकक स्थानच्या संख्या बरोबर 4च्या खाली लिहिल्या आणि 7च्या पाढ्याला लिहिताना इथं दशक एकक 4च्या दशक स्थानी राहिलेल्या संख्या ह्या 7च्या पाढ्यात काय केल्या आपण प्लस प्लस करत गेलो. आलं लक्षात समजलं.